ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर दौऱ्यास प्रारंभ केला। मिलेट अर्थात अन्न उत्कृष्टता केंद्र हे सोलापुरातच राहणार असून अन्यत्र कुठेही हलवण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। माजी आमदार रविकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। महिलांनी आरोग्याच्या बाबतीत दक्षता घेणं जरुरीचं आहे असं मनोगत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे। विविध मागण्यासंदर्भात जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी नमो दौड आयोजित करण्यात आले असून नियोजनासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली आहे। येत्या 15 तारखेला नार्तकोट प्रशालेच्या मैदानावर माघ वारीचा रिंगण सोहळा होणार आहे अशी माहिती हबप सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली आहे। श्रीमती निर्मलाताई ठोकर प्रशालेत तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला। दिनांक 10 आणि 11 फेब्रुवारी असे 2 दिवस प्रिसिजन संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। अल्पवयीन मुलाकडे चक्क देशी बनावटीचं गावठी पिस्तूल आढळून आलं आहे। या प्रकरणी एका तरुणास शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पाटखळ इथं विधायक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं।